पीटीएसडी आणि ग्रीफ या विषयावर आता गेल्या 20 वर्षामध्ये जागरूकता आली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये हे 90च्या दशकात म्हणजे मान्य झालं की सामान्य लोकांना पण पीटीएसडी किंवा ग्रीफचा त्रास होतो. ग्रीफ म्हणण्यापेक्षा पीटीएसडीचा त्रास होतो, कारण व्हिएतनाम युद्ध असो किंवा इराणचं युद्ध असो, तर युद्धातून परत आलेल्या सैनिकांना हा मानसिक आघाताचा त्रास व्हायचा असं पूर्वीचं एक धारणा होती. पण त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या संशोधनातून हे पुढे आलं की सामान्य लोकांना, आपल्यासारख्या सामान्य लोकांना पण जे सामान्य आयुष्यातले जे अनुभव असतात, जे नकोसे अनुभव असतात, त्या अनुभवातून सुद्धा पीटीएसडी होतो. आणि पीटीएसडीवर उपाय गोळ्या नाहीयेत, हे मी माझ्या पुस्तकात आवर्जून नमूद केलं आहे की नुसत्या गोळ्यांचा उपयोग करून पीटीएसडी हा बरा होत नाही. तर पीटीएसडीनी माणसाची रोजची जगण्याची जी रीत आहे ती बदलते आणि ती रीत पूर्ववत व्हायला, ती जगण्याचा जो म्हणजे तो पॅटर्न पूर्ववत व्हायला आपल्याला खूप सुरक्षित नाती आणि व्यायाम ह्या दोन गोष्टींचं मी इथे एक महत्व सांगितलं आहे. त्याचबरोबर अनेक अशा पद्धती आहे, उदाहरणार्थ EMDR आहे किंवा न्यूरो फीडबॅक आहे, बायो फीडबॅक आहे, योगा आहे. तर ह्या अशा अनेक पद्धती ज्याला अल्टरनेट थेरपीज ज्या म्हणतात, म्हणजे गोळ्या एक आहे, समुपदेशन एक पद्धत आहे जी परिचित आहे आपल्याला, पण ह्या अल्टरनेट पद्धती आहेत. त्याचा मी याच्यामध्ये उल्लेख केला आहे, कारण हे समजून घ्या की पीटीएसडी किंवा डिप्रेशन अगदी असेल तर हे सगळं शरीरात असतं, भावना या आपल्या शरीरात असतात. आणि हे आपल्याला कोणी आतापर्यंत म्हणजे असं सांगितलं नाहीये फारसं, म्हणजे मराठीत तरी असं त्याच्यावर काही फारसं प्रचलित उपलब्ध नाही की व्यायाम केल्याने तुमचं डिप्रेशन कमी होऊ शकतं किंवा अँझायटी कमी होऊ शकते. कारण फॉरेनमध्ये आता हे प्रकार वापरले जातात. एक्झरसाइज इज अन अँटी डिप्रेसंट. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल जरी तुम्ही चेंज केली तरी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात डिप्रेशन आणि अँझायटीचा त्रास कमी होऊ शकतो.